लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरत असताना ई-के-वाय-सी करायची आहे. 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. ई-के-वाय-सी करत असताना एक एरर येत आहे. ती एरर आपण हा फॉर्म कसा भरावा ती सांगत आहे. पहिल्यांदा आपण वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईट कोणती आहे? माझी लाडकी बहीण योजना ही वेबसाईट https://ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकल्यानंतर हा फॉर्म ओपन होत आहे. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असे ऑप्शन येईल. ह्या ऑप्शनवरती येते ज्या व्यक्तीचा किंवा ज्या महिलेचा आपण ई-के-वाय-सी करत आहे तो आधार नंबर येथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड जसाच्या तसा इथं भरायचा आहे. भरल्यानंतर खालील मजकूर वाचायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टलवर आधार क्रमांक हे सगळं पूर्ण वाचल्यानंतर इथं टिक मार्क करायचे आहे आणि फॉर्म अपलोड OTP म्हणून एक ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेस चालू होते. प्रोसेस चालू झाल्यानंतर प्रत्येक वेळेस आता आपण फॉर्म भरतोय ई-के-वाय-सी करत असताना ही एरर यायला लागली आहे. ही एरर कशासाठी येते तर वेबसाईटवरती जादा लोड येतो आहे त्याच्यामुळे ही एरर येत आहे. तुम्ही काय करा आता संध्याकाळी म्हणजेच रात्री 10च्या नंतर 12-1च्या आसपास जर तुम्ही हा फॉर्म फिल केला म्हणजे पूर्ण भरला तर ही एरर येत नाही आणि त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण आपला फॉर्म डिक्लेअर होतोय म्हणजे सक्सेसफुल होतंय. त्यासाठी स्वतःचे आधार कार्ड लागते. त्याच्यानंतर पप्पाचे किंवा नवऱ्याचे आपण फॉर्म भरत असताना जे आधार कार्ड जोडलेले आहे ते तो आधार नंबर तेथे टाकून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. प्लीज लाईक, शेअर, कमेंट और सब्सक्राइब. थँक्स.